नमस्कार मैत्रिणींनो. काव्या तिचा भूतकाळ पार्थला सांगणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत आता पार्थ जेव्हा काव्याचा भूतकाळ ऐकल ना तेव्हा तो लगेच रम्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे. तर चला जाणून घेऊया नक्की मालिकेत काय झाले ते. तर जीवा आणि नंदिनी आता एकत्र येत आहेत. दोघांमध्येही आपुलकी प्रेम वाढत आहे. मात्र काव्य आणि पार्थमध्ये अजूनही बिनसलेले आहे. काव्या पार्थला समजवण्यासाठी जीवा पाड मेहनत करते, पण पार्थ काही तिचं म्हणणं समजून घेत नाही. पार्थला सारखं 16 डिसेंबरच्या दिवस तो विसरू शकत नाही. पार्थच्या डोळ्यासमोर कायम जीवा आणि काव्याचा किस करताना जो फोटो असतो ना तोच डोळ्यासमोर येत असतो. त्यामुळे पार्थची आणखीनच चिडचिड होते. तशाच आता रम्या सारखे त्याच्या पाठीमागे माझ्याशी लग्न कर म्हणून लागलेली असते. आता काव्या तिचा भूतकाळ पार्थला सांगायला तयार होते, पण पार्थ आधी नाही म्हणतो. पण काव्या म्हणते, मला या घरातून बाहेर जायचं आहे, त्यामुळे तुम्ही माझा आधी काय भूतकाळ होता ना तो तुम्हाला ऐकावंच लागेल. काव्या पार्थला बोलते की तुम्हाला माझा भूतकाळ ऐकायचा असेल तर तुम्हाला मला परीक्षा सेंटरला सोडायला यावं लागेल. पण पार्थ नकार देतो. त्यानंतर काव्या पार्थला समजवण्याचा प्रयत्न करते, पण पार्थ काही केल्या तिला ऐकत नाही. त्यामुळे हतबल झालेली काव्या पार्थला म्हणते की मी आता थकली, तुमची काव्या आता थकली, मला फक्त आता इथून पुढे अभ्यासच करायचा आहे. आणि ती असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. ती जेवतही नाही. पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन जातो, पण काव्या स्वतः जेवण करत नाही. ती म्हणते माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी जेवण करावं, मला माझ्या अभ्यासामध्ये फोकस करायचा आहे. त्यानंतर बिचारा पार्थ तिला एक घास करून जेवण चारत असतो आणि तीही ते जेवण घेते. पार्थ 16 डिसेंबरचा फोटो सारखा त्याच्या डोळ्यासमोर आला की तो काव्यापासून तिथून निघून जातो. आता काव्या म्हणते, हे बघा पार्थ, मी जोपर्यंत तुम्हाला माझा भूतकाळ सांगत नाही ना तोपर्यंत माझंही मन शांत होणार नाही आणि तुमच्याही मनामध्ये माझ्याबद्दल कुठेतरी काहीतरी निगेटिव्ह विचार राहणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही माझा भूतकाळ ऐकून घ्या. पार्थ म्हणतो, मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. असं म्हणून पार्थ काव्याच्या रूममधून निघून त्याच्या बेडरूममध्ये जातो. त्याच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर पार्थला काही मन लागतच नाही. अखेर पार्थ विचार करतो की काही झालं तरी काव्याकडून तिचा भूतकाळ जाणून घ्यायचा. आणि आता इथे काव्या हॉलमध्ये बसलेली असते, अभ्यास करत असते. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि पार्थ काव्याला म्हणतो, काव्या मी तयार आहे तुमचा लग्नाआधीचा भूतकाळ ऐकायला. त्यावर काव्या त्याला म्हणते, लग्नाआधीचा? मी तर लग्नानंतर सुद्धा जीवाच्या मागे होते. आज मी तुमच्यापासून काहीच लपवणार नाही पार्थ, मला तुम्हाला सगळं काही खरं सांगायचं आहे आणि मी ते सांगायला तयार आहे. तुम्ही ते ऐकायला तयार आहात का? तुम्ही ऐकायला तयार आहात का पार्थ? काव्याने लग्नानंतरही जीवाच्या मागे होते असं म्हटल्यावरती पार्थला खूप धक्का बसतो. त्यामुळे आता पार्थ खरंच काव्याचा भूतकाळ ऐकेल का आणि काव्याला माफ करेल का? पार्थ आणि काव्याच्या मनात नेमकं कोणतं नवीन वादळ निर्माण होणार आहे? जीवाचं आणि नंदिनीचं प्रेम जसं फुलतंय तसं काव्या आणि पार्थचं प्रेम फुलेल का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.